मित्रांनो, शेवटी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी निधी वितरणाचा GR काढण्यात आलेला आहे. होय मित्रांनो, म्हणजेच आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता देण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून निधी वितरणाचा GR काढण्यात आलेला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. खूप दिवसांपासून या ठिकाणी बहिणी ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत होते, तर आता शेवटी या ठिकाणी बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि शासनाकडून या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑगस्टचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑगस्टचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी याच GR मध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाहीये याबाबतचा देखील या GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे. हा GR दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच नुकताच काढण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2022 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 26,35,667 या लेखा शीर्षकाखाली रुपये 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच आता या ठिकाणी माहे ऑगस्ट 2025 म्हणजेच ऑगस्टचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाकडून 344.30 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा हप्ता आता कोणाचा बंद होणार आहे. तर पहा, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारा निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय व विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. या योजनेअंतर्गत ज्या की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला होत्या, श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला होत्या, त्यांना देखील या योजनेअंतर्गत अगोदर लाभ हात मिळाला होता, परंतु आता त्यांना लाभ जाणार नाही, याबाबतची दक्षता या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग घेणार आहे. त्यामुळे अशा ज्या काही महिला आहेत की ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेतात किंवा श्रावणबाळ योजनेचा देखील लाभ घेतात, तर अशा महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाहीये. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाकडून 344.30 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि उद्यापासून किंवा परवापासून या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती